जेव्हा शंभूराजांना पकडलेलं असतं तो सीन इथंच शूट झाला आहे. तर यातनंच दरवाज्यातनं ते असं पकडून आणले. तर हे आपल्या रिसॉर्टचं नाव आहे गौरीश रिसॉर्ट. इकडे हे प्रायव्हेट विलेज सगळे. इथून आपण येतो. इथून आपण आता निघालो आहे नाना फडणवीसांचा वाडा तिकडे. तिथे 10 मिनटातच जाते आपण. निघूया आता. 12:17 झाले. तर बघूया आता एक 10 मिनटात तिथं पोहोचेल. तर आपण आलो आहे 12:10 झाले नाना फडणवीसांच्या वाड्याजवळ. इथूनच आतमध्ये जायचं आपल्याला. आतमध्ये तर शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये काही नाही करणार मी. इथूनच आता आपण इकडे गाडी पार्क केली. 30 रुपये आहे. चला इथून आतमध्ये नाना फडणवीसांचा वाडा बघूया. आणि वरती मग तिकडे आपल्याला मेनवली गावाचा घाट आहे, तिथे जायचं आहे. तिथून मग परत मग आपण वरती पाचगणीला वगैरे जाणार आहे. चला गाडी इथे पार्क करून आता आतमध्ये चाललो आहे. इकडे हा वाडा आहे. वाडा बघून आपण फडणवीसांचा इकडे आता घाटावरती चाललो आहे. सगळे तिकडेच चालले ती. तर नाना फडणवीसांच्या वाड्यामध्ये एंट्रीसाठी 70 रुपये एंट्री फी आहे आणि पार्किंगसाठी 30 रुपये. हे बघा इथं बऱ्याच मूवीजचं शूटिंग वगैरे झालं आहे. तर आता तुम्हाला ते थोडं खाली गेल्यावरती हा घाट बघितल्यावर लक्षात येईल. हे बघा हे बघा हे बघितल्यावर घाट तुम्हाला लक्षात येईल. बराच हा मेनावली गावातला घाट आहे. बऱ्याच मूवीचं शूटिंग इथे झालं. सिंगम झालं, छावा, स्वदेश. आणि इथे हा वाड्याचा मागचा दरवाजा आहे. इथून डायरेक्ट ते घाटावरती अशी एंट्री आहे. आता थोडा थोडा बारीक पाऊस यायला लागला आहे. असा हा परिसर मस्त. हा असा मस्त सुंदर घाटाचा परिसर. आणि इथे आपण एक मंदिर आहे, इकडे चाललं. हे असं छावा मूवीमध्ये जो सीन दाखवला आहे, वडत आणतात साखळी दंडाने जेव्हा शंभूराजांना पकडलेलं असतं, तो सीन इथंच शूट झाला आहे. तर यातनंच दरवाज्यातनं ते असं पकडून आणलेलं दाखवलं आणि इकडे असं वडत आणून इथे ही लढाई दाखवलेली. तर ते शूटिंग पूर्ण इथंच केलेलं. इकडे हे मंदिर आहे. बऱ्याच मूवीजचं शूटिंग हिंदी, मराठी इथं लोकेशनला या केलेलं आहे. असा हा मेनवलीचा घाट म्हणतात. आणि वाईला आल्यावर इथनं एक 10 मिनटाचा रोड आहे. तिथनं पुढे आल्यावर तुम्हाला लगेच नाना फडणवीसांचा वाडा आणि हा मेनवलीचा घाट बघायला मिळेल. खूप सुंदर परिसर आहे. तर असा हा घाट स्वदेश मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर इथंच बसून शाहरुख खाननी हातपाय धुतले होते शेवटी जो सीन आहे. तर हे बघितल्यावर तुम्हाला कळत असेल. चरणपूर वगैरे सगळं बनवलेलं ते त्यांनी इथंच बनवलेलं. आणि हा नाना फडणवीसांचा वाडा तुम्हाला मागं दिसतो इकडे. आणि बऱ्याच बोल बच्चन वगैरे बऱ्याच मूवीचे शूटिंग या ठिकाणी झाले. आता वरती आपण परत वाईला जाणार आहे. वाईवरनं परत सरळ पाचगणीला वरती पाचगणीने महाबळेश्वरला निघणार आहे. तर त्याच्या आधी हा सुंदर घाट म्हणला जाता जाता बघूनच जाऊया. भरपूर वेळा मी वाईला आलो आहे पण हे बघायचं झालं नव्हतं. तर हा पहिल्यांदाच म्हणलं ट्रिप आहे तर मग जाता जाता बघूनच जाऊया. खूप सुंदर परिसर आहे.
1:30 वाजले आपल्याला इथं फिरता फिरता. आता आपण निघूया आणि आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया, सुरू करूया. चला, आता आपण पसन्नी घाटामध्ये आणि पसन्नी घाटावरती चढायला लागलो. तर अजून 10 किलोमीटर आहे पाचगणी. आता हे तुम्हाला मागं दिसत असेल ते सगळं आपलं सह्याद्रीच आहे. तर ते एक अर्धा तास लागेल, अजून अर्धा तासात आम्ही वरती पोहोचेल. आता सगळे संडे आहे त्यामुळे सगळे परत चाललेत आणि आम्ही वरती चालू लागलो. अडीच वाजले आणि आम्ही पाचगणीला पोचलो आहे. आणि इकडे खतरनाकवाला पाऊस चालू झाला आहे आणि थोडं ट्रॅफिक पण आहे. मला वाटतं हे मॅप्रो गार्डनचं वगैरे ट्रॅफिक असणार आहे. आणि इकडे सगळे रिटर्न जाणार आहे त्यामुळे गर्दी पण झाली. आता काही फिरायचं होणार नाही, आता डायरेक्ट आपण रूमवर जाऊया. आपण आत्ता महाबळेश्वरकडे चाललो आहे पाचगणीवरनं. आणि सगळं एक इथं एकदम पाऊस जोरात आलेला, त्याच्यानंतर आता हे सगळं धोकं झालं आहे. इकडे चांगला व्ह्यू दिसतोय पण आता हे धुक्यामुळे काहीच दिसत नाही, सगळं धुदूर झालंय. आम्ही आत्ता रिसॉर्टला पोचलो आहे आणि हे बघा पाऊस कसला पडायला लागला आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे आलो आहे सांगायचं राहिलं आहे. तर उद्या जसा पाऊस उघडला तसा मी तुम्हाला अपडेट देतो. आता रूममध्ये बघून घ्या, अशी रूम आहे. इकडे डबल बेड आहे आणि एक सिंगल बेड आहे. आणि ही सुपेरियर रूम आहे, इंटरकॉम वगैरे आहे. इकडे टी व्ही आहे. आत्ता सध्या आलो आहे आम्ही जस्ट, त्यामुळे अजून काही लावलं नाही. इकडे पाणी आहे आणि इकडे कसं आरसा आहे. आणि इकडे मग असं आपल्याला कपडे ठेवायला हे भेटतं, एक कपाट छोटं. इकडे आम्ही ठेवले आता. इकडे आपलं कॉफी मग वगैरे आहे, किटल. आणि इकडे आहे वॉशरूम, क्लीन वॉशरूम आहे. इकडे आंघोळीचं आहे आणि इकडे बाथ आणि टॉयलेट आहे. तर असं हे रूम आहे. आम्ही आत्ता जस्ट चेक इन केलं आहे. तर भरपूर पाऊस पडतो आहे, त्यामुळं मग कुठे आलो हे तुम्हाला सांगायचं राहिलं आहे. मी थोडा उघडला की मग तुम्हाला अपडेट देतो कुठे कुठे आलं आणि कुठलं रिसॉर्ट आहे. गौरीश रिसॉर्ट म्हणून आहे. तर थोड्या वेळाने तुम्हाला जसा पाऊस थोडा उघडला की तुम्हाला रिसॉर्टची टूर पण देतो, नाहीतर मग उद्या सकाळी. असा हा संध्याकाळचा व्ह्यू आहे रिसॉर्टचा. इकडे गाडी पार्क केली आणि असा हा आता आम्ही जेवण केलं आणि जस्ट थोडं फिरायला आलो आहे, पाय मोकळे करायला. इकडे मेन गेट आहे, इकडून आपण आतमध्ये येतो आहे. आणि इकडे वरती रोड आहे, इथून आपण आतमध्ये आलो आहे. उद्या आणि तुम्हाला सकाळी व्यवस्थित मी रिसॉर्टची टूर देतो. सकाळची 7:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही उठलो आहे. म्हणलं थोडंसं ते फेरफटका मारूया सकाळी म्हणून बाहेर आलो आहे. इकडे हा मागचा भाग आहे, इकडे आमचे रूम आहेत. इकडे हे स्विमिंग पूल आणि इकडे मग लेफ्टला रेस्टॉरंट आहे, तिकडे जाऊया आपण. तर म्हणलं सकाळी इकडे फॉग झाला मस्त. हे बघा सकाळचं वातावरण, म्हणलं तुम्हाला दाखवूया इकडे कसं आहे. काल रात्री इकडे लाईट वगैरे लागले होतं, मस्त दिसत होतं, पण पाऊस भरपूर होता त्यामुळं इकडे बाहेर बसता वगैरे आलंच नाही. आम्ही मग आतमध्येच बसलेलो.
तर असा हा व्ह्यू आहे. 7:15 वाजलेत. मस्त थंडी वाजते गारगार. म्हणलं सकाळ सकाळचा एक तुम्हाला व्ह्यू दाखवा. हा रिसॉर्टचा मागचा पार्ट आहे. मी समोर जाऊन पण दाखवतो कुठल्या रिसॉर्टला आलो आहे. तर असा हा इथला परिसर. इकडे स्विमिंग पूल आहे. आता थंडी एवढी आणि फॉग तुम्हाला दिसत असेल तर पाण्यात जायचा काही प्रश्न नाही. असा इथे थोडा सेटिंग एरिया आहे. मस्त आरामात बसता येते. पाऊस नसेल तर तेव्हा, सध्या तर नाही. असं स्विमिंग पूल आहे मस्त. इकडे फॉग झाला. सकाळचे 7:15 वाजलेत. आणि असा हा मस्त जंगलातला परिसर. इकडे रिसॉर्ट आहे. थोडं तुम्हाला इकडनं फिरून दाखवतो. चला काय काय. आपण इकडनं मागून आलो आहे पार्किंग एरियाकडे, मेन गेटकडे. तर तुम्हाला इथूनच मग पुढे दाखवतो. तर असा हा इकडे पार्किंग एरिया आहे. इकडनं आपण मेन रोडकडे जातो वरती. आणि असं थोडं खाली आलं की आतमध्ये असं हे रिसॉर्ट आहे. इकडे सगळ्या गाड्या पार्क केल्यात. आपल्या इकडे आतमध्ये इकडनंच जायचं आहे आपल्याला, दाखवतो मी. आणि असा हा रोड. तर हे आपल्या रिसॉर्टचं नाव आहे गौरीश रिसॉर्ट. इकडे हे प्रायव्हेट विलेज सगळे. इथून आपण येतो. इकडून आपण गौरीश रिसॉर्टचा बोर्ड आहे. आणि इथून आतमध्ये आपल्याला आल्याला इकडे पार्किंग लागते. इथं रेस्टॉरंट आहे पण आत्ता बंद आहे. मी तुम्हाला नंतर ब्रेकफास्टला जाताना दाखवतो. असा इथला परिसर. इकडे रिसेप्शन आहे. आणि हा आतला व्ह्यू आहे. इकडे हे सगळे चालेट हाऊस आहेत. आणि इथे किड्स प्ले एरिया आहे, झोन आहे किड्स प्ले एरिया. आणि अशा आपली गाडी इथं लावली आहे. तर मस्त धोका पडलं आहे सगळीकडे. भारी वाटतं इथे मस्त. इकडे किड्स प्ले एरिया वगैरे आहे. पण आता पाऊस पडला आहे भरपूर काल आणि सगळे आराम करतात अजून. सकाळचे 7:15 7:30 झाले. तर म्हणलं एक तुम्हाला थोडंसं फेरफटका मारून दाखवतो सकाळचं वातावरण कसं आहे. इकडे आपण गाडी पार्क केली आहे. आणि इकडे मागाशी आपण होतो तिकडे स्विमिंग पूलकडे. आणि इथून आपल्या ते इथे मागे रूम आहेत. तर थोडंसं तयार होतो. आत्ता 7:15 7:30 झालं. आणि थोड्या वेळाने मग भेटतो. इकडे अजून सगळे आराम करतात. हे आपल्या 2 रूम आहेत. इकडूनच आपण मगाशी इकडे खालती गेलो होतो स्विमिंग पूलकडे. आणि मेन पार्किंगकडनं आपण इकडे येतो आहे. आणि असं मस्त धोका पडलं आहे. मस्त वाटतं सकाळी सकाळी. तर थोडा वेळ तयार होतो आणि मग आपण भेटूया. साडे 10 वाजले आणि आत्ता चेकआउट केले. चला आता निघूया. पहिला नाश्ता करायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण बघूया पुढे काय काय होते. चला सकाळची वेळ मस्त गार वाटते. सकाळची वेळ मस्त वाटते. इकडे असं हे रिसॉर्ट आहे. इकडे बाकी किड्स प्ले एरिया वगैरे आहे. ते तुम्हाला दाखवलं मी सकाळी. तर बऱ्यापैकी लोक आता चेकआउट करत आहेत. ऊन पडलं आहे आज. बघूया अजून काय काय होते. काल तर खतरनाक पाऊस होता. यायलाच म्हणजे कुठं जातच झालं नाही. आल्यावर आम्ही परत रूममध्येच होतो 3 वाजता आल्यावर. आज पण जरा ऊन पडतं असं वाटतंय. बघूया. तर बॅगा वगैरे ठेवूया. 10:30 वाजलेत आणि मग कंटिन्यू करूया. चला आपण आत्ता इकडे 10:30 वाजले आणि नाश्ता करायला चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये. काय काय बघूया. इथून असं खाली उतरून जायचं आहे. मस्त आहे. इकडून असा इकडे पण रूम आहेत बहुतेक. इकडे थोडी छोटी जिम आहे. आणि असं मस्त झाडांमध्ये खाली रेस्टॉरंट आहे. तिथे दाखवतो तुम्हाला. इकडे पाण्याचा आवाज पण येतो कारण जस्ट जंगलच आहे इकडे सगळीकडे. असा हा परिसर. आणि इकडे खाली रेस्टॉरंट आहे. इथे आपण आता नाश्ता करायला चाललो आहे.
गौरीश रेस्टॉरंट. इथे आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे. रेस्टॉरंटमध्ये घेतलं आहे मी डोसा आणि थोडं उपमा, चटणी आणि सांबार. बुफे पद्धत आहे कॉम्प्लिमेंटरीमध्ये. तर नाश्ता करतो आहे आम्ही. दादानी फक्त उपडी घेतलं आहे आणि इकडे सेम आई ते आणि शिव तिकडे बसले. चला नाश्ता करूया. चला 11 वाजले इथंच नाश्ता करता करता. तर आत्ता रिसेप्शनला जाऊन चावीस तेवढी देतो, कीज तेवढी, आणि मग परत आपण गाडीतनं पुढे जाणार आहे. मला वाटतं आर्थर सीट बघायला जायचं आहे. तर आर्थर सीटचा एकच पॉईंट करायचं, जास्त नाही, कारण पाऊस भरपूर आहे. तर थोडा उघडला आहे तोपर्यंत आर्थर सीटवाला तेवढा एक पॉईंट करायचा आणि मग बहुतेक प्रतापगडकडं निघायचं. बघूया, 1 तासच लागतो प्रतापगडला, पण बघूया मग पुढे काय काय होते. चला आता निघूया. 11 वाजले.